थर्ड लेक्चर आहे. फर्स्ट अँड सेकंड लेक्चर मध्ये जे काय आपण डिस्कशन केलं ते पहिल्यांदा आपण स्टार्टला काय करू ते रिवाइज करू आणि त्यानंतर पुढील पार्ट डिस्कस करायला काय करू आपण स्टार्ट करू. लक्ष द्या. बेसिक्स मध्ये आपण पहिला टॉपिक स्टार्ट केला होता. त्या टॉपिकचं नाव होतं बेसिक टर्म्स. मी तुम्हाला समजावून पण सांगितलं होतं की बेसिक टर्म्स हा जो टॉपिक आहे तो बेसिक मधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याचं लॉजिक पण समजावून सांगितलं होतं. क्लिअर आहे ना सगळ्यांना की अकाउंट्स मध्ये लागणाऱ्या ज्या काही बेसिक टर्म्स असतील म्हणजे जे काही बेसिक शब्दार्थ असतील किंवा ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स असतील त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टॉपिक मध्ये काय करतोय डिटेल मध्ये काय करतोय डिस्कस करतोय. त्यासाठी हा सर्व टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण डिस्कशन करायला सुरुवात केली की व्हॉट इज अकाउंट्स म्हणजे अकाउंट्स म्हणजे काय नक्की अकाउंटिंग हा सब्जेक्ट काय ते डिस्कस करायला आपण काय केलं होतं स्टार्ट केलं होतं. आता मला वाटतं ऍट द एंड ऑफ द पॉइंट सगळ्यांना क्लिअर असेल की अकाउंट्स ही काय बिझनेसची लँग्वेज आहे. बिझनेसची काय भाषा आहे. बिझनेस अकाउंटिंग आहे भाषेद्वारे ओनरशी कम्युनिकेट करतो गव्हर्नमेंटशी कम्युनिकेट करतो बरोबर ना बँकांशी पण काय करतो कम्युनिकेट करत असतो. क्लिअर आहे का सगळ्यांना. येस. त्यानंतर मला वाटतं आपण 79 शब्दार्थ काय केले होते डिस्कस केले होते. त्या 79 शब्दार्थातले जे काय महत्त्वाचे शब्दार्थ आहेत ते आपण एकदा शॉर्ट मध्ये काय करू रिवाइज करू आणि त्यानंतर पुढील पार्ट डिस्कस करायला काय करू आपण स्टार्ट करू. चला. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये सोल प्रोप्रायटरशिप म्हणजेच काय रे एकल व्यापार. सोल प्रोप्रायटरशिप म्हणजेच काय एकल व्यापार म्हणजे ज्या बिझनेसचा ओनर हा एकच व्यक्ती असतो. ज्या बिझनेसचा ओनर हा काय असतो एकच व्यक्ती असतो. एकटाच व्यक्ती ओनर असतो. अशा बिझनेसला आपण काय म्हणतो सोल प्रोप्रायटरशिप म्हणजेच एकल व्यापार. एकल व्यापार मध्ये जो व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो सोल प्रोप्रायटर म्हणतो. काय म्हणतो आपण सोल प्रोप्रायटर. त्याला दुसरं एक नाव आहे सोल ट्रेडर पण म्हणतात. त्याला मराठीमध्ये आपण एकल व्यापारी म्हणतो. क्लिअर आहे का सगळ्यांना. येस. नेक्स्ट पॉइंट कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच काय रे भांडवल. कॅपिटल म्हणजेच भांडवल. गुड्स म्हणजे काय रे माल. गुड्स म्हणजेच काय माल. नेक्स्ट पॉइंट ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय रे व्यवहार. ट्रान्झॅक्शन म्हणजेच व्यवहार. त्यानंतर परचेसेस. परचेसेस म्हणजेच काय खरेदी करणे खरेदी. सेल म्हणजे विक्री. त्यानंतर इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजेच काय रे व्याज. इंटरेस्ट म्हणजेच काय व्याज. एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजेच काय रे रोजगार देणारा व्यक्ती किंवा रोजगार देणारी संस्था त्याला आपण काय म्हणतो एम्प्लॉयर म्हणतो. क्लिअर आहे का सगळ्यांना. हा. एम्प्लॉय म्हणजेच काय कर्मचारी. एम्प्लॉय म्हणजेच काय कर्मचारी. एम्प्लॉयला जो मोबदला दिला जातो त्याला आपण काय म्हणतो सॅलरी म्हणतो. त्याला मराठीमध्ये आपण पगार म्हणतो. त्यानंतर वर्कर. वर्कर म्हणजेच काय रे कामगार. वर्कर म्हणजेच काय कामगार. वर्करला जो मोबदला दिला त्याला आपण काय म्हणतो वेजेस म्हणतो. वेजेसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो मजुरी म्हणतो. क्लिअर आहे का. येस. नेक्स्ट पॉइंट कॅरेज म्हणजेच काय रे मालावरील वाहतूक खर्च. कॅरेज म्हणजेच काय मालावरील वाहतूक खर्च. आणि ट्रॅव्हलिंग म्हणजेच काय ओनरचा प्रवास खर्च. कॅरेज म्हणजेच काय मालावरील वाहतूक खर्च आणि ट्रॅव्हलिंग म्हणजेच काय ओनरचा प्रवास खर्च. कॅरेज मध्ये पण दोन पार्ट पडतात. एक कॅरेज इनवर्ड एक कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड म्हणजेच काय रे खरेदी केलेल्या मालावरील वाहतूक खर्च आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजेच काय विक्री केलेल्या मालावरील वाहतूक खर्च. अजून एकदा कॅरेज म्हणजेच काय रे मालावरील वाहतूक खर्च. कॅरेज इनवर्ड म्हणजेच काय खरेदी केलेल्या मालावरील वाहतूक खर्च. आपण माल विकत घेतो ना त्याला ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस पेड केला त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. आणि जो आपण माल विकतो त्यानंतर आपण ज्याला म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च पेड करतो त्याला आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो म्हणजे विक्री केलेल्या मालावरील वाहतूक खर्च. क्लिअर आहे का आता. नेक्स्ट पॉइंट आता इथून खूप महत्वाचं आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्डला दुसरं नाव काय सेल्स रिटर्न. म्हणजे सेल्स रिटर्न म्हणजेच रिटर्न इनवर्ड म्हणजेच काय जो आपण माल विकलेला आहे तो परत येणे म्हणजे विक्री केलेला माल परत येणे त्याला आपण सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड म्हणतो. नेक्स्ट पॉइंट परचेस रिटर्न म्हणजेच काय परचेस रिटर्नला दुसरं नाव आहे काय रिटर्न आउटवर्ड. परचेस रिटर्न दुसरं नाव काय रिटर्न आउटवर्ड म्हणजेच काय जो आपण माल खरेदी केलाय जो आपण माल विकत घेतलाय तो परत देणे त्याला आपण परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड म्हणतो. क्लिअर आहे का आता. येस. नेक्स्ट पॉइंट त्यानंतर ऍसेट्स म्हणजेच काय रे संपत्ती. ऍसेट्स म्हणजेच काय संपत्ती मालमत्ता. लायबिलिटीज म्हणजेच काय देणी. लायबिलिटीज म्हणजेच काय देणी. नेक्स्ट पॉइंट गुडविल. गुडविल म्हणजेच काय रे नावलौकिक. गुडविल म्हणजेच काय नावलौकिक. त्यानंतर आपण काय ओनर. ओनर म्हणजेच काय रे मालक. ओनर म्हणजेच काय मालक. त्यानंतर डिस्ट्रॉयड म्हणजेच काय रे नष्ट होणे. डिस्ट्रॉयड म्हणजेच काय नष्ट होणे. लॉस बाय फायर म्हणजे आगीपासून झालेले नुकसान. लॉस बाय थेफ्ट म्हणजेच काय चोरीमुळे झालेले नुकसान. क्लिअर आहे का सगळ्यांना. येस ऑर नो. येस. हा हे 79 शब्दार्थ डिस्कस केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या 79 शब्दार्थ मधले काही जे शब्द आहेत ते फार महत्वाचे आहेत. सर्वात महत्वाचे आहेत. म्हणजे फक्त आता आपण 79 शब्दामध्ये काय करतोय फक्त इंग्लिश शब्द असतो तर मराठीत अर्थ समजून घेतोय पण डिटेल मध्ये काय डिस्कशन करतोय का नक्की कॉन्सेप्ट काय करतोय डिस्कशन आपण नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ह्या 79 शब्दार्थामधले काही शब्दार्थ आहेत काही टर्म्स आहेत ज्या एक्झाम साठी फार महत्वाचे आहेत
की ज्या आपल्याला डिटेल डिस्कस करणं फार गरजेचं आहे. तर सेकंड लेक्चर मध्ये त्यानंतर आपण डिस्कस करायला स्टार्ट केलं, त्यामध्ये 2 पॉइंट आपण डिस्कस केले होते. एक म्हणजे बिझनेस, दुसरा म्हणजे कॅपिटल. एक म्हणजे बिझनेस, दुसरा म्हणजे कॅपिटल. एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करू. सांगा, बिझनेसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? व्यवसाय म्हणतो. बिझनेसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? व्यवसाय म्हणतो. नक्की कॉन्सेप्ट काय? नफा कमवण्याच्या उद्देशाने, म्हणजे प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशाने ज्या काही रेग्युलर ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, त्या सर्व ऍक्टिव्हिटीजनाच आपण काय म्हणतो? बिझनेस म्हणतो. काय म्हणतो? बिझनेस म्हणतो. मी तुम्हाला त्यानंतर एक्झाम्पल्स पण दिले होते. इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेसची रेग्युलर ऍक्टिव्हिटी काय? टीचिंग आहे. पण त्यांचा उद्देश काय? प्रॉफिट कमवणे. म्हणजे रेग्युलर ऍक्टिव्हिटी काय? टीचिंग. उद्देश काय? प्रॉफिट कमवणे. म्हणजे इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेसची काय? बिझनेस आहे. वडापाव सेंटरची रेग्युलर ऍक्टिव्हिटी काय? वडापाव तयार करणे, विकणे. कशासाठी करतो? प्रॉफिट कमवण्यासाठी करतो. बिझनेस आहे. मात्र तुमच्या एसजीएम कॉलेज, बीसी कॉलेजची सगळं रेग्युलर ऍक्टिव्हिटी टीचिंगच आहे, पण त्यांचा उद्देश आहे का प्रॉफिट कमवणे? नाही. त्यामुळे एसजीएम कॉलेज, बीसी कॉलेज हे बिझनेस नाही. इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस बिझनेस आहे. वडापाव सेंटर बिझनेस आहे. क्लिअर आहे का तुम्हाला? मग एसजीएम कॉलेज आणि बीसी कॉलेज हे तुमचं कशामध्ये मोडतं? एनपीओ मध्ये कव्हर होतं. कशामध्ये कव्हर होतं ते? एनपीओ मध्ये. क्लिअर आहे का? यस. नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर मी समजावून सांगितलं होतं की बिझनेस मध्ये किती टाइप्स होतात रे? 3 टाइप्स. बिझनेस मध्ये किती टाइप्स होतात? 3 टाइप्स. पहिला कोणता आहे? मॅन्युफॅक्चरिंग. कोणता आहे? मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर दुसरा कोणता आहे? ट्रेडिंग बिझनेस. त्यानंतर कोणता आहे? सर्व्हिस. पहिला मॅन्युफॅक्चरिंग, दुसरा ट्रेडिंग, तिसरा कोणता आहे? सर्व्हिस. सांगा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच काय रे? कच्चा माल खरेदी करणे, पक्क्या मालात रूपांतर करणे आणि काय करणे? सेल करणे. या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो. म्हणजेच काय करणे? रॉ मटेरियल खरेदी करणे, कन्वर्ट करणे फिनिश गुड्स मध्ये आणि नंतर काय करणे? सेल करणे. या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस म्हणतो. उदाहरणार्थ साखर कारखाने, वडापाव सेंटर हे सगळे कशामध्ये येतात? मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, ट्रेडिंग बिझनेस म्हणजेच काय? तयार माल खरेदी करायचा, विदाउट एनी चेंज काय करायचा? सेल करायचा. तयार माल खरेदी करायचा, विदाउट एनी चेंज काय करायचा? सेल करायचा. या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रेडिंग बिझनेस. उदाहरणार्थ काय? किराणा मालाचं दुकान. किराणा मालाच्या दुकानामध्ये आपण काय करतात? किराणा मालवाले तयार माल खरेदी करतात ना? काय चेंज करतात का? पॉलिश वगैरे करतात का? नाही. विदाउट एनी चेंज काय करतात? सेल करतात. काय? ट्रेडिंग बिझनेस आहे. मेडिकल शॉप ही ट्रेडिंग बिझनेस आहे. अरे कळतंय का तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट, सर्व्हिस म्हणजे काय? की ज्यामध्ये गुड्स मध्ये डीलिंग केलं जात नाही, की त्यामध्ये फक्त काय केलं जातं? सर्व्हिस प्रोव्हाइड केलं जातं, सेवा पुरवल्या जातात. लाईक सीए, डॉक्टर, टीचर. याच्यामध्ये कुठं गुड्सचं डीलिंग होतं का? नाही. फक्त सेवा पुरवल्या जातात, फक्त सर्व्हिस पुरवली जाते. त्यासाठी कोणत्या सेक्टरमध्ये बोलत ते? सर्व्हिस मध्ये. क्लिअर आहे का सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे का? नक्की 110% क्लिअर आहे? यस. हा, त्यानंतर थोडासा हाय लेवलचा पॉईंट सांगितला होता तुम्हाला. अकाउंटिंग कोणाचं आहे? मॅन्युफॅक्चरिंगचं अकाउंटिंग आहे का? नाही. सर्व्हिसचं अकाउंटिंग आहे का? नाही. फक्त अकाउंटिंग कोणाचं आहे? ट्रेडिंग बिझनेसचं अकाउंटिंग आहे. कोणाचं अकाउंटिंग आहे? ट्रेडिंग बिझनेसचं अकाउंटिंग आहे. त्यासाठी तुम्हाला समजावून सांगितलं होतं, आपल्याला बिझनेसचं फायनल अकाउंट आहे, ट्रेडिंग बिझनेसचं फायनल अकाउंट आहे. त्यासाठी जर पहिला अकाउंट तयार होतो ट्रेडिंग अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट. जर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचं जर फायनल अकाउंट बघितलं तर त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असतोय, ट्रेडिंग अकाउंट असतोय, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर कोणतं असते? बॅलन्स शीट. क्लिअर आहे का तुम्हाला? आता नक्की 110% क्लिअर आहे? यस. नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर कॅपिटल. कॅपिटलला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे? भांडवल म्हणतो. कॅपिटलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो बाळांनो? भांडवल म्हणतो. म्हणजेच काय? ओनरने, कोणी? ओनरने बिझनेसमध्ये जी काही गुंतवणूक केलेली, जे काही गुंतवलेलं आहे, त्या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. अजून एकदा सांगतो, लक्ष द्या. ओनरने, कुणी? ओनरने बिझनेसमध्ये म्हणजे त्याच्या व्यवसायामध्ये जे काही गुंतवलेलं आहे, जे काही गुंतवलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. मी एक्झाम्पल पण दिलं होतं की इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस मध्ये सुरू करत असताना अनिकेत जाधवने काय आणलं होतं? 1 लाख रुपये घरून कॅश आणले होते. त्यानंतर 30,000 रुपयाचा कॉम्प्युटर आणला होता आणि 10,000 रुपयाचा काय आणला होता? टेबल आणला होता. म्हणजे इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेसचं किंवा अनिकेत जाधवचं कॅपिटल किती झाला? 1,40,000. इमेज मध्ये क्लिअर होते का सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे? यस. मला वाटतं आता सगळ्या गोष्टी आपल्या रिवाइज करून झालेल्या आहेत. 1 मिनिट वेळ देतो, शॉर्ट मध्ये तुम्ही एकदा रिवाइज करा. जर काही डाऊट असेल तर मार्क करून ठेवा, लेक्चर झाल्यानंतर कॉल केला तरी चालतं. क्लिअर आहे का? आता 1 मिनिट वेळ देतो, शॉर्ट मध्ये रिवाइज करा. स्टार्ट.
ओके, रिवाइज करून झाला असेल तर जरा लक्ष द्या. कॅपिटल वरून एक पॉइंट आठवलाय तो तुम्हाला समजावून सांगतो, जरा शांतपणे लक्ष द्या. आपण 11वीला सगळ्यात शेवटी फायनल अकाउंट टॉपिक डिस्कस करत आहोत. कोणता टॉपिक डिस्कस करत आहोत? फायनल अकाउंट. त्यामध्ये आपण 3 गोष्टी तयार करायच्या. एक ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्यानंतर बॅलन्स शीट. बरोबर ना? ट्रेडिंग अकाउंट होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण अकाउंट होतं आणि बॅलन्स शीट काय होते? स्टेटमेंट होते. आठवतं का सगळ्यांना? येस. आपण बॅलन्स शीट तयार करत असताना बॅलन्स शीटला सगळं 2 साइड असतात. बरोबर ना? बॅलन्स शीटला सगळं किती साइड असतात? 2 साइड असतात. एक कोणती रे? एक लायबिलिटी साइड असते. बरोबर ना? एक कोणती साइड असते? लायबिलिटी साइड असते. आणि कोणती असते? ऍसेट साइड असते. लायबिलिटी साइड ही नेहमी लेफ्ट हँड साइडला असते. कोणत्या साइडला असते? लेफ्ट हँड साइडला. आणि ऍसेट साइड नेहमी कोणत्या साइडला असते? राइट हँड साइडला. लायबिलिटीजला मराठीमध्ये आपण काय म्हणतो रे? देणी म्हणतो. काय म्हणतो? देणी. लायबिलिटीजला आपण मराठीमध्ये आपण काय म्हणतो? देणी म्हणतो. आणि ऍसेट्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? संपत्ती. लक्ष द्या. बॅलन्स शीटला किती साइड असतात? 2. एक लायबिलिटी साइड असते आणि एक कोणती असते? ऍसेट साइड. क्लियर आहे का? लायबिलिटी साइड ही नेहमी लेफ्ट हँड साइडला असते. ऍसेट साइड नेहमी राइट हँड साइडला असते. लायबिलिटीजला आपण मराठीमध्ये देणी म्हणतो, कर्ज म्हणतो. आणि ऍसेट्सला मराठीमध्ये आपण संपत्ती किंवा मालमत्ता म्हणतो. बिझनेसच्या ज्या देणे, बिझनेसच्या ज्या देणे म्हणजे बिझनेस कुणाला काहीतरी पैसे वगैरे देणे वगैरे असेल तर आपण देणी म्हणतो ना. बिझनेसच्या ज्या देणे त्या सगळ्या आपण लायबिलिटी साइडला लिहित असतो आणि बिझनेसच्या ज्या सगळ्या संपत्ती आहेत, मालमत्ता आहेत त्या आपण ऍसेट साइडला लिहितो. कळतंय का? नक्की क्लिअर आहे का? आता जर तुम्हाला आठवत असेल तर लायबिलिटी साइडला आपण पहिला आयटम म्हणजे कॅपिटल लिहितो. कोणता लिहितो? कोणता आयटम लिहितो मी पहिला? कॅपिटल लिहितो. कॅपिटल म्हणजेच काय? भांडवल. सर कॅपिटलचा मराठीत अर्थ काय होतो? भांडवल. आता मला वाटतं सगळ्यांना क्लिअर असेल की कॅपिटल आपण काय म्हणतो? भांडवल म्हणतो. म्हणजेच काय सर? बघा, कॅपिटल म्हणजेच काय? ओनरने बिझनेस मध्ये जे काय गुंतवलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. आता जरा शांतपणे माझा प्रश्न काय तुला समजून घ्या. लायबिलिटीज म्हणजे देणी, कर्ज. म्हणजे बिझनेस कोणाला पैसे देणं लागत असेल तर आपण लायबिलिटीज म्हणतो. काय म्हणतो? लायबिलिटी. आणि त्या सगळ्या आपण लायबिलिटी ज्या ज्या काही लायबिलिटी असेल, बँक लोन असेल वगैरे असेल ते सगळं आपण लायबिलिटीज साठी घेत असतो. आता कॅपिटल म्हणजे भांडवल. म्हणजे ओनरने बिझनेस मध्ये जे काही पैसे गुंतवलेले आहेत किंवा जे काही गुंतवलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो, भांडवल म्हणतो. मग माझा असा प्रश्न आहे, लायबिलिटी साइडला कॅपिटल कसं काय? माझा प्रश्न समजला का? लायबिलिटी साइडला म्हणजे बिझनेसच्या देण्याच्या साइडला कॅपिटल असं कसं काय? कॅपिटल आलं कसं काय? कॅपिटल म्हणजेच भांडवल. म्हणजे ओनरने बिझनेस मध्ये जे काही गुंतवलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. मग माझा प्रश्न असा आहे, कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आलंच कसं काय? ते देणं कसं काय झालं? कुणाला द्यायचे ते पैसे? जसं बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येतं. बँक लोन कोणाला द्यायचं असतं? बँकेला द्यायचं असतं. बँक ओव्हरड्राफ्ट येतं, बँकेला द्यायचे असतात पैसे. तसंच मग कॅपिटल म्हणजे भांडवल. मग कॅपिटल लायबिलिटी साइडला कसं काय येतं? ते देणं कसं काय होतं? जसं मला आम्हाला समजावून सांगा सर. देणं कसं काय होतं? विचार करा जरा. कसं काय देणं झालं? ते कुणाला द्यायचे ते पैसे? माझा प्रश्न क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके. आता जरा शांतपणे समजून घ्या ते लायबिलिटी साइडला कॅपिटल कसं काय येतं. अकाउंट्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे. कोणती कॉन्सेप्ट आहे? एक कॉन्सेप्ट आहे. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट. कोणती कॉन्सेप्ट आहे रे? बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट. नाव लिहून घ्या सगळ्यांनी. बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट. कोणती कॉन्सेप्ट आहे? बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट. समजून घ्या. बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट काय सांगते? बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट 2 गोष्टी सांगते. किती पॉइंट सांगते? 2 पॉइंट सांगते. शांतपणे समजून घ्या. काय सांगते? बिझनेस आणि ओनर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी. हे 2 सेपरेट गोष्टी. काय सांगते बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट? बिझनेस आणि ओनर हे 2 वेगवेगळे आहेत. बिझनेस वेगळा आहे, ओनर वेगळा आहे. अरे कळतंय का? बिझनेस वेगळा आहे, ओनर वेगळा आहे. म्हणजेच काय? इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस वेगळे, बिझनेस आहे. मग इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस वेगळा आहे, अनिकेत जाधव वेगळा आहे. इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेसचा ओनर कोण आहे? अनिकेत जाधव आहे ना. म्हणजे इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस वेगळा आहे, अनिकेत जाधव वेगळा आहे. कळतंय का? बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट पहिला पॉइंट काय सांगतंय? बिझनेस आणि ओनर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे 2 सेपरेट पर्सन्स आहेत. कळतंय का? हा. बिझनेस वेगळा आहे, ओनर वेगळा. इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस वेगळा आहे, अनिकेत जाधव वेगळा आहे. क्लिअर आहे का तुम्हाला?
त्यानंतर बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट काय सांगते की तुम्ही अकाउंटिंग कोणाचं करता, बिझनेसचं करता. तुम्ही अकाउंटिंग कोणाचं करताय, बिझनेसचं करताय. तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन प्रत्येक व्यवहार हा बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच पाहायचा. प्रत्येक व्यवहार प्रत्येक पॉइंट हा बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच पाहायचा. तुम्ही अकाउंटिंग कोणाचं करताय बाळांनो, बिझनेसचं करताय. मग अकाउंटिंग मधली प्रत्येक गोष्ट ही बिझनेसच्या अँगल कडूनच पाहिजे, बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच पाहिजे, ओनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिजे नाही. प्रत्येक ट्रान्झॅक्शन ही बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच अनालाइज करायची. समजते का काय सांगते? चला, बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट किती पॉइंट सांगते? 2. पहिला पॉइंट काय सांगते? बिझनेस आणि ओनर हे दोन काय वेगवेगळे व्यक्ती. बिझनेस आणि ओनर हे दोन काय वेगवेगळे व्यक्ती. म्हणजे इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस वेगळ्या, अनिकेत जाधव वेगळ्या. त्यानंतर सेकंड पॉइंट काय सांगते? अकाउंटिंग कोणाचं करता, बिझनेसचं अकाउंटिंग करताय. तर अकाउंटिंग मधली प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉइंट किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शन ही बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच पाहिजे, बिझनेसच्या अँगल कडूनच पाहिजे. क्लिअर आहे का तुम्हाला? नक्की क्लिअर आहे? आता समजून घेऊ शांतपणे. कॅपिटल कोण देतं? ओनर बिझनेसला देतो. कॅपिटल कोण देतं बाळांनो? ओनर बिझनेसला देतो. आता बिझनेस वेगळा आहे, ओनर वेगळा आहे. बिकॉज ऑफ बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट नुसार कोण आहे? बिझनेस वेगळा आहे, ओनर वेगळा आहे. कॅपिटल कोण देतं? ओनर बिझनेसला देतो. आता बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करा. प्रत्येक गोष्ट बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करायचा ना. बिझनेस काय म्हणतात? ओनरने मला पैसे दिले, ओनरने मला भांडवल दिलेलं आहे. बिझनेस काय म्हणतोय की एक प्रकारे ओनरने मला भांडवल दिले, एक प्रकारे पैसे दिले, एक प्रकारे त्याने मला लोनच दिले. काय दिले? लोनच दिले. माझी जबाबदारी आहे की ते पैसे त्याला परत दिले पाहिजे. आता बिझनेस एंटिटी कॉन्सेप्टने काय सांगितलं? हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत ना. ओनरने बिझनेसला पैसे दिले, मग बिझनेस काय म्हणतोय की ओनरने मला पैसे दिले, ओनरने मला भांडवल दिले, म्हणजे माझी जबाबदारी आहे की हे पैसे त्याला मी परत दिले पाहिजे, ते भांडवल मी त्याला परत दिलं पाहिजे. अरे कळते की नाही? परत दिलं पाहिजे. त्यासाठी बिझनेससाठी कॅपिटल हे काय झालं? लायबिलिटी झालं. बिझनेसच्या अँगल कडून कॅपिटल काय आलं? लायबिलिटी झाली. क्लिअर आहे का तुम्हाला? नक्की क्लिअर आहे का? विचार करा. बिझनेस वेगळा आहे, ओनर वेगळा आहे. ओनरने पैसे दिले बिझनेसला, ओनरने भांडवल दिले बिझनेसला. मग बिझनेस म्हणणार ना ओनर कडून मी पैसे घेतले, ओनर कडून मी भांडवल घेतले. आता आमचं दोघं वेगवेगळं आहे, त्याचा काही संबंध नाही माझ्याशी. मी पुन्हा त्याला ते भांडवल परत दिलं पाहिजे. त्यासाठी बिझनेसच्या अँगल कडून कॅपिटल काय झाली? लायबिलिटी झालं. कॅपिटल काय आलं? लायबिलिटी झालं. क्लिअर आहे का तुम्हाला? हा, 1 मिनिट ब्रेक देतो, शांतपणे विचार करा. जर काय डाऊट असेल तर लेक्चर झाल्यानंतर कॉल केला तरी चालतो. विचार करा जरा. ओके, झालं सर्वांचं? नेक्स्ट पॉइंट काय? ऍसेट्स. ऍसेट्सला आपण मराठीमध्ये संपत्ती किंवा मालमत्ता म्हणतो. ऍसेट्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? संपत्ती किंवा मालमत्ता. थोडंसं डिटेल मीनिंग बघू, एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या. बिझनेसची जी संपत्ती आहे किंवा बिझनेसची जी मालमत्ता आहे त्याला आपण काय म्हणतो? ऍसेट्स म्हणतो. अजून सांगतो, लक्षात द्या. बिझनेसची जी संपत्ती आहे किंवा बिझनेसची जी मालमत्ता आहे त्याला आपण काय म्हणतो? ऍसेट्स म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस बिझनेस आहे. मग आता मला तुम्ही समजावून सांगायचं इन्स्पायर अकाउंटन्सी क्लासेस साठी काय काय गोष्टी ऍसेट्स आहेत. बघा सर, क्लासरूम ऍसेट आहे, बेंचेस ऍसेट आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी संपत्ती आहेत ना आपल्या. ऍसेट आहे, तुमचा कॅमेरा ऍसेट आहे, बोर्ड ऍसेट आहे, टेबल काय आहे? ऍसेट आहे. तुम्हाला क्लिअर आहे का? नक्की क्लिअर आहे? यस. किंवा काय तुम्ही किंवा बिझनेसला कोणाकडून काही रक्कम येणे बाकी असेल, बिझनेसला कोणाकडून काही रक्कम येणे बाकी असेल तर असं तर आपण काय म्हणतो? ऍसेटच म्हणतो. फॉर एक्झाम्पल सपोज आपण एखाद्या व्यक्तीला उधारीवरती माल घेतला. एखाद्या व्यक्तीला काय केलंय? उधारीवरती काय केलंय? माल घेतलाय. आता त्या व्यक्तीकडून ते पैसे बाकी आहे, येणे बाकी आहे, मग ती व्यक्ती आपल्यासाठी काय झाली? ऍसेट झाली. किंवा आपण एखाद्या व्यक्तीला लोन दिले, एखाद्या व्यक्तीला काय दिले? लोन दिले, म्हणजे पैसे दिलेत त्याला. आता ते पैसे आपण परत येणे बाकी, आपल्याला येणं बाकी आहे, ती व्यक्ती आपल्यासाठी काय झाली? ऍसेटच झाली. अजून एकदा सांगतो, शांतपणे लक्ष द्या.
ऍसेट्स म्हणजेच काय, बिझनेसची जी संपत्ती आहे किंवा बिझनेसची जी मालमत्ता आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍसेट्स म्हणतो. किंवा बिझनेसला कोणाकडून काही रक्कम येणे बाकी असेल तर असं आपण काय म्हणतो, ऍसेट्सच म्हणतो. म्हणजे उधारीवरती माल विकलाय त्याकडून पैसे येणे बाकी आहे त्या व्यक्तीला आपण ऍसेट्स म्हणतो. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण पैसे दिले असतील म्हणजे एक प्रकारे लोन दिलं असेल त्या व्यक्तीकडून पैसे येणे बाकी असेल तर सगळं त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, ऍसेटच म्हणतो. क्लिअर आहे का तुम्हाला? एकदा शांतपणे सगळ्यांनी वाचून घ्या. काय लिहिलं वाचा. इन जनरल वर्ड्स assets means properties of the business oblique amount receivable from other by the business. क्लिअर आहे का सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे. जे इन टेक्निकल वर्ड्स मध्ये जे डेफिनेशन दिलेली आहे ती काय आता आपल्याला गरजेची नाहीये. सगळ्यांनी ते करून टाकले तरी चालेल कारण ते सीए फाउंडेशनला गरजेचं आहे. आता 11-12 साठी काहीही गरजेचं नाहीये. शॉर्ट मध्ये एकदा तुम्ही एकदा वाचून घ्या. जरा सर्वांचं नेक्स्ट पॉइंट लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजेच काय रे, देणी, कर्ज. लायबिलिटीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, देणी, कर्ज. डिटेल मध्ये बोलू शकता. लायबिलिटीज म्हणजेच काय, बिझनेस कोणाला काही रक्कम देणे लागतो. बिझनेस कोणाला काही रक्कम देणे लागतो त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटीज म्हणतो. अजून एकदा सांगतो, शांतपणे लक्ष द्या. बिझनेस कोणाला काही रक्कम देणे लागतो त्यानंतर आपण काय म्हणतो, लायबिलिटीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण बँकेकडून लोन घेतले. बँकेकडून काय घेतले, लोन घेतले. आता ते पैसे बँकेला परत केले पाहिजेत ना. बँक लोन ही आपली काय झाली, लायबिलिटीज झाली. हे समजतंय का? त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँकेकडून आपण शॉर्ट टर्म लोन घेतो ना ते पण पैसे परत दिले पाहिजेत बँकेला. बँक ओव्हरड्राफ्ट आपल्यासाठी काय झालं, लायबिलिटीज झालं. हे कळतंय का तुम्हाला? किंवा आपण एखाद्या व्यक्तीकडून सपोज उधारीवरती माल खरेदी केला असेल. उधारीवरती खरेदी केलाय, माल खरेदी केलाय. आता त्या व्यक्तीला आपण पैसे देणे लागतोय व ती व्यक्ती आपल्यासाठी काय होणार आहे, लायबिलिटीजच होणार आहे. लायबिलिटीज म्हणजेच काय बाळांनो, एकदम सिंपल आहे. ऍसेटच्या उलट लायबिलिटीज. ऍसेट्स म्हणजेच काय असतं, बिझनेसला कोणाकडून काही पैसे येणे असतील तर त्याला ऍसेट्स म्हणतो. आणि बिझनेस कोणाला काही पैसे देणं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटीज म्हणतो. म्हणजे बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स. समजतंय का? कॅपिटल हे पण काय लायबिलिटीज आहे ना, कारण बिझनेस ओनरला पैसे देणं लागतो बिकॉज ऑफ बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट. त्यामुळे कॅपिटल सगळं काय लायबिलिटीजच आहे. क्लिअर आहे का तुम्हाला? नक्की क्लिअर आहे. एकदा शॉर्ट मध्ये एकदम शांतपणे वाचा. काय लिहिलंय, टोटल अमाउंट पेएबल बाय द बिझनेस टू द अदर्स अँड इन्क्लूड्स कॅपिटल. अजून इथं वाचा. काय लिहिलंय, टोटल अमाउंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स अँड इन्क्लूड्स कॅपिटल इज नोन ॲज लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल, लोन टेकर, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन हे काय सगळे लायबिलिटीचे काय एक्झाम्पल्स आहेत. क्लिअर आहे का सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे. एकदा तुम्ही एकदा वाचून घ्या. ऍसेट्स पण वाचून घ्या, लायबिलिटीज पण वाचून घ्या. शॉर्ट मध्ये स्पीड मध्ये वाचून घ्यायचं. स्टार्ट. हे प्लीज रिवाइज करा. जे ऍसेट्स अँड लायबिलिटीज मी तुम्हाला रिवाइज करायला सांगितले ते टाइमपास करायला सांगितलेले नाही. ते फार महत्वाचे टर्म्स आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्याचा यूज आहे. प्लीज रिवाइज करा. एकदम मी शॉर्ट मध्ये रिवाइज करून देतो. लक्ष द्या. ऍसेट्स म्हणजेच काय असतं, मालमत्ता. डिटेल मध्ये बघतो. ऍसेट्स म्हणजेच काय, बिझनेसची जी संपत्ती आहे किंवा बिझनेसची जी मालमत्ता आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍसेट्स म्हणतो. किंवा बिझनेसला कोणाकडून काही रक्कम येणे असेल, बिझनेसला कोणाकडून काही रक्कम येणे असेल, मिळणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऍसेट्सच म्हणतो. क्लिअर आहे का? ह्याच्या उलटच काय, लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजेच काय, देणी, कर्ज. म्हणजेच काय, लक्ष द्या. बिझनेस कोणाला काही रक्कम देणे लागत असेल, बिझनेस कोणाला काही रक्कम देणे लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटीज म्हणतो. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल. कारण बिझनेस ओनरला देणे लागतं ना बिकॉज ऑफ बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट. त्यानंतर बँक लोन, कारण बँकेकडून आपण पैसे घेतले असतात, बँकेला पैसे परत देणं लागतो आपण. बँक लोन लायबिलिटीज आहे, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीज आहे, क्रेडिटर्स लायबिलिटीज आहे. हे कळतंय का तुम्हाला? नक्की क्लिअर आहे का? येस. नेक्स्ट पॉइंट, गुड्स. आपण लक्ष द्या. गुड्सला मराठीमध्ये आपण माल म्हणतो. गुड्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, माल म्हणतो. थोडंसं डिटेल मध्ये बघू. लक्ष द्या. अगोदर मला पहिल्यांदा ट्रेड ह्या शब्दाचा अर्थ सांगा. ट्रेड म्हणजेच काय रे, व्यापार. पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. ट्रेड म्हणजेच काय रे, व्यापार. क्लिअर आहे का सगळ्यांना? येस. लक्ष द्या. गुड्स म्हणजेच काय असतं, गुड्स म्हणजे असं प्रोडक्ट. कसं प्रोडक्ट, असं प्रोडक्ट किंवा अशी कमोडिटी की ज्यामध्ये बिझनेसमॅन व्यावसायिक रेग्युलरली काय करतोय, ट्रेड करतोय. रेग्युलरली काय करतोय, व्यापार करतोय.
अशा प्रोडक्टला किंवा अशा कमोडिटीला आपण काय म्हणतो गुड्स म्हणतो. काय म्हणतो गुड्स म्हणतो. सर अजिबात नाही समजलं, शांतपणे लक्ष द्या. गुड्स म्हणजे काय असते? गुड्स म्हणजे असं प्रोडक्ट, कसं प्रोडक्ट, असं प्रोडक्ट किंवा अशी कमोडिटी की ज्यामध्ये बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक रेग्युलरली काय करतोय? ट्रेड करतोय. रेग्युलरली काय करतोय? व्यापार करतोय. अशा प्रोडक्टला किंवा अशा कमोडिटीला आपण काय म्हणतो गुड्स म्हणतो. काय म्हणतो गुड्स म्हणतो. एक्झाम्पल देऊन समजावून सांगतो, लक्ष द्या. सपोज माझं बुक स्टोअर आहे असं ऍज्युम करा. काय ते बुक स्टोअर आहे असं ऍज्युम करा. मी बुक सेलर आहे असं काय करा तुम्ही ऍज्युम करा. मी काय करतो रे? बुक्स खरेदी करतो, सेल करतो. बुक्स खरेदी करतो, विकतो. बुक्स खरेदी करतो, विकतो. म्हणजे मी ह्या बुक्स मध्ये रेग्युलरली काय करतो पाहतो? ट्रेड करतोय. बुक्स मध्ये रेग्युलरली काय करतो? मी ट्रेड करतोय, व्यापार करतोय. तर त्या बुक सेलरसाठी किंवा माझ्यासाठी त्या बुक्स काय झाल्या? गुड्स झाल्या. काय झाल्या? गुड्स झाल्या. क्लिअर आहे कसं काय? येस. एक एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल लक्ष द्या. इथे जाताना समर्थ मोबाईल शॉप आहे. समर्थ मोबाईल शॉपवाला काय करतो? मोबाईल खरेदी करतो, विकतो. मोबाईल खरेदी करतो, विकतो. म्हणजे तो समर्थ मोबाईल शॉपवाला त्या मोबाईल्स मध्ये रेग्युलरली काय करतोय? व्यापार करतोय, ट्रेड करतोय. त्या समर्थ मोबाईल शॉपीसाठी मोबाईल काय झालं? गुड्स झालं. काय झालं? गुड्स झालं. क्लिअर आहे का तुम्हाला? नक्की क्लिअर आहे. अजून एक एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी किराणा मालाचे दुकानदार असतात, बरोबर ना? आता ते किराणा माल दुकानदार काय करतात? किराणा माल काय सामान काय करतात? खरेदी करतात, विकतात. किराणा माल खरेदी करतात, विकतात. मग त्या किराणा माल दुकानदारासाठी तो जो किराणा माल आहे तो काय आहे? गुड्स आहे ना, कारण त्यामध्ये तो रेग्युलरली काय करतात? ट्रेड करतात. रेग्युलरली काय करतात? व्यापार करतात. क्लिअर आहे की नाही सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे. अजून एक एक्झाम्पल देतो. श्रीराम टायर्स माहिती आहे सगळ्यांना? श्रीराम टायर्स मिळतात गाड्यांचे वगैरे. मग ते काय करतात? टायर खरेदी करतात, विकतात. टायर्स खरेदी करतात, विकतात. म्हणजे श्रीराम टायर्स वाले टायर्स मध्ये काय करतात? ट्रेड करतात, रेग्युलरली व्यापार करतात. मग श्रीराम टायर्स साठी टायर्स काय झाले बाळांनो? गुड्स झाले. टायर्स काय झाले? गुड्स झाले. क्लिअर आहे का तुम्हाला? नक्की क्लिअर आहे. शांतपणे इथं वाचून घ्या. काय लिहिलं वाचा. Product, articles, items, oblique commodities which are regularly traded by businessmen are called goods. Are called as goods. अजून एकदा वाचा. Products, oblique articles, oblique items, oblique commodities which are regularly traded by businessmen are called as goods. Are called as goods. Clear आहे का सगळ्यांना? नक्की क्लिअर आहे? ओके. आज जरा लक्ष द्या. आपण आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबतो, कारण पुढच्या ज्या दोन कॉन्सेप्ट आहेत डेटर आणि क्रेडिटर्स त्या आजच्या लेक्चरमध्ये होणं पॉसिबल नाही, कारण त्या थोड्याशा कॉन्सेप्ट लेंथ आहेत, थोडासा अवघड कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये होणं थोडंसं पॉसिबल नाही. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डेटर्स आणि क्रेडिटर्स एकदम सुपर डिटेलमध्ये काय करू? डिस्कस करू. क्लिअर आहे का? ओके. टुडे विल स्टॉप हियर. सी यू टुमॉरो. गॉड ब्लेस यू. टेक केअर.